जिओवाल्यांच्याबद्दल अजून एक मला एक गोष्ट म्हणायची आहे. तुम्हाला माहिती रिसेंटली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच झाली. आपली इंडिया ती मॅच जिंकली, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. त्यावेळी विराट कोहलीचा इंटरव्ह्यू सुरू होता आणि तिथं आपल्याला टोटल वॉचिंग 140 करोड दिसली, 90 करोड दिसली. 90 करोड टोटल व्ह्यूज किंवा टोटल वॉचिंग त्याच्यामध्ये दाखवत होतं. ऑब्व्हियसली जगभरातली लोक बघत असतील, पण इंडियातली लोक किती बघत होती हा जर अभ्यास केला तर मी एक छान व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये दाखवलं होतं की आपल्या इंडियाची जनता जी आहे ती 140 करोड आहे, बरोबर आहे. त्याच्यातली नेट यूज करणारी जनता किती आहे तर ती 90 करोड आहे. मग 90 करोड आकडा म्हटलं 90 करोडच्या 90 करोड लोक मॅच बघत होती नाही. त्यात पण जिओ हॉटस्टार एक ट्रिक यूज करतं, ते कॉन्करर नंबर दाखवत नाही. कॉन्करर नंबर म्हणजे काय, पर पर्सनचा नंबर जो असतो ते नाही दाखवत, तर ते टोटल व्ह्यूजचा नंबर दाखवतं. म्हणजे काय, जर समजा मी मॅच बघतोय ती किंवा ती मॅच बघत होतो आणि मी 10 वेळा काहीतरी कामानिमित्त 10 वेळा बॅक येऊन 10 वेळा आत गेलो, तर माझं 10 व्ह्यू त्यामध्ये काउंट करतं आणि त्याप्रमाणे ते टोटल 90 करोड व्ह्यू त्याच्यामध्ये शो करत होते. हे बेसिकली मला असं वाटतं की जर सोशल मीडिया किंवा हे कंटेंट म्हणजे बघायचं जर असेल किंवा एखादा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला चूज करायचा असेल तर सध्या देखील नेटफ्लिक्स बाप आहे, हे समजून घ्या. 150 रुपयाचा प्लॅन असतो, माहिती आहे मला. 150 रुपये थोडंसं तुम्हाला महाग वाटेल या प्लॅनच्या कंपॅरिझन मध्ये. या प्लॅनमध्ये आहे काय मला सांगा, ह्या प्लॅनमध्ये काही नाही आहे. नेटफ्लिक्स सारखं जर प्लॅटफॉर्मवरती जगातले सगळ्यात भारी भारी कंटेंट, इंडियातले सगळ्यात भारी भारी कंटेंट विदाऊट ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या प्लॅनमध्ये.